Welcome student in 6th video of chapter number 2 real number of 9th class math paper first. In last video we see that how to represent positive irrational numbers on number line. Now we have to see how to represent the negative irrational numbers on number line. Example number 1, represent the irrational number minus root 10 on number line. या ठिकाणी आपल्याला आता ऋण अपरिमेय संख्या ही संख्या रेषेवर दाखवायची आहे. आता दाखवायची जी अपरिमेय संख्या आहे ती ऋण वर्गमुळात 10 ही आहे. आता वर्गमुळात 10 ही संख्या कुठे येते नेमकी, तर शून्याच्या डाव्या संख्या रेषेवर शून्याच्या डाव्या साईडला रूट 10 आहे, म्हणजे रूट 9 नंतर येणारी. रूट 9 म्हणजे 3 आणि 4च्या दरम्यान, निगेटिव्ह 3 आणि निगेटिव्ह 4च्या दरम्यान येते. आता ही संख्या दाखवत असताना अगोदर आपल्याला वी हॅव टू ड्रॉ अ नंबर लाईन फर्स्ट. नंबर लाईन काढून घ्यायचं आहे. आता वजा वर्गमुळात 10 ही शून्याच्या डाव्या बाजूला असल्यामुळे शून्य काय करायचं, उजव्या साईडला शून्य घ्यायचं आहे. टेक द कंपास, टेक सम डिस्टन्स बिटवीन द टू लेग्स. कंपास घ्यायचं, कंपासच्या दोन्हीही पायामध्ये काही अंतर घ्यायचं आहे. टिपिकल किती घेऊ शकताय, कमी जास्त, त्याला आपण समजतो युनिट डिस्टन्स. आता हे इथं ठेवायचं आहे शून्य, स्टील पॉईंट शून्यावर ठेवून डाव्या साईडला आपल्याला कंस काढायचे एक, त्याच कंसावर ठेवून दुसरा कंस काढायचा आहे, तिथं ठेवून तिसरा कंस काढायचा आहे, पुढे ठेवून चौथा कंस काढायचा आहे. म्हणजे आपल्याला ऋण 4 पर्यंत जायचं आहे. इथं येईल -1 here, -2 here, -3 here, -4. these are the unit distance to left hand side. आता वजा वर्गमुळात 10 ही संख्या -3 आणि -4च्या पुढे येते, दरम्यान येते, म्हणजे -3 नंतर लगेच येणारी. म्हणून या ठिकाणी लंब काढून घेऊ. तर ड्रॉ परपेंडिक्युलर ॲट 3 -3. टेक सम डिस्टन्स, ड्रॉ 1 arc to right and 1 arc to the left of -3 on the number line. Now put the steel point on the left hand side arc. डाव्या बाजूच्या आर्कवर ठेवायचं आहे, काही अंतर घ्यायचं आहे. अंतर घेतल्यानंतर -3च्या वरच्या बाजूला कंस काढून घ्यायचं आहे. हा कंस काढा. उजव्या साईडच्या कंसावर ठेवून पहिल्या कंसाला छेदणारा कंस काढून घ्यायचा आहे. काढल्यानंतर टेक द स्केल अँड ड्रॉ द लाईन सच दॅट द लाईन पासेस थ्रू द इंटरसेक्शन पॉईंट ऑफ द आर्क अँड द नंबर -3. पट्टी घ्यायची, पट्टी दोन्ही कंसाच्या छेदनबिंदू आणि -3 वर ठेवायची आणि एक लंब रेषा काढून घ्यायची. शो हिअर ॲरो हेड. आता या ठिकाणी काटकोन दाखवायचं आहे. दाखवल्यानंतर टेक द कंपास. आता कंपासमध्ये काय करायचं, एक युनिट डिस्टन्स, कुठलंही एक युनिट डिस्टन्स तुम्हाला घ्यायचं आहे. म्हणजे इथं स्टील पॉईंट इथं ठेवतो आपण 0 वर आणि -1 पर्यंतचं अंतर घेऊ. हे झालं आपलं एक युनिट डिस्टन्स. हे घेतल्यानंतर स्टील पॉईंट -3 वर ठेवायचं आहे. ठेवल्यानंतर ड्रॉ द आर्क सच दॅट द आर्क इंटरसेक्ट द परपेंडिक्युलर लाईन. या ठिकाणी कंपास स्टील पॉईंट -3 वर ठेवल्यानंतर लंब रेषेवर एक कंस काढायचा आहे, 1 एकक अंतराचा. काढल्यानंतर त्याला नावं देऊत आपण. इथं देऊत ए, ओला देऊत ए, या ठिकाणी देऊत बी, नेम हिअर द इंटरसेक्शन पॉईंट सी. एवढं केल्यानंतर कंपास घेऊन पट्टी घ्यायची आहे. पट्टी घेऊन AC हा रेषाखंड काढून घेऊत. हा रेषाखंड काढून घ्यायचा आहे. आता आपल्याला या ठिकाणी ABC हा राईट अँगल ट्रायंगल मिळाला. हे अंतर असेल, द डिस्टन्स ऑफ सेक AB इज 3 युनिट. Distances are always positive, not take negative.
Now this distance of seg BC is 1 unit. Now we know the length of seg AB, we know the length of seg BC. Then using Pythagoras theorem we can find the length of the hypotenuse AC. In triangle ABC, angle ABC is equal to 90 degree. Then 90 degree असेल by Pythagoras theorem. By Pythagoras theorem, hypotenuse square AC square is equal to one side square AB square plus other side square BC square. Now put the values. AC we have to calculate it. इथे AC ची किंमत आपल्याला काढायची आहे. AB ची आपल्याला माहिती आहे 3 स्क्वेअर प्लस BC ची माहिती आहे 1 स्क्वेअर. 3 स्क्वेअर इज इक्वल टू 9 प्लस 1 स्क्वेअर 1. AC स्क्वेअर इज इक्वल टू 10. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, AC इज इक्वल टू रूट 10. या ठिकाणी आपल्याला AC या सेगमेंटची लांबी मिळाली वर्गमुळात 10 युनिट. म्हणून हे टेकिंग स्क्वेअर रूट म्हणजे आपल्याला या ठिकाणी ही लेंथ मिळाली रूट 10. इथं मायनस साईन घ्यायचं नाही कारण लेंथ आहे, ही लेंथ ऑलवेज पॉझिटिव्ह, सो डू नॉट टेक निगेटिव्ह हियर. नाव टेक कंपॉस घ्यायचं आहे. कंपॉसचं स्टील पॉईंट ए बिंदूवर ठेवा. पुट द स्टील पॉईंट ॲट पॉईंट ए अँड टेक द डिस्टन्स बिटवीन द टू लेग्स रूट 10 डिस्टन्स घ्यायचं आहे. म्हणजे हे अंतर आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे. हे घेतल्यानंतर आता असा एक कंस काढायचा. ड्रॉ अ आर्क सच दॅट द आर्क पासेस थ्रू द पॉईंट सी अँड इंटरसेक्ट द नंबर लाईन. या ठिकाणी असा कंस काढा की ती सी बिंदूतून गेली पाहिजे आणि संख्या रेषेला छेदली पाहिजे. In this way, at which the arc intersect the number line. Name this point D. Now the coordinate of point D is minus root 10. आता इथं आपण मायनस साईन घेतलं नाही पण इथं घ्यावं लागेल कारण ह्या ठिकाणी नंबर लाईन निगेटिव्ह नंबर दर्शवतात. पण या ठिकाणी रूट 10. इन दिस वे वी कॅन रिप्रेझेंट द निगेटिव्ह इरॅशनल नंबर्स ऑन नंबर लाईन. नाव द नेक्स्ट पॉईंट इरॅशनल नंबर अँड रिअल नंबर. म्हणजे पुढचा पॉईंट बघायचा आपल्याला अपरिमेय संख्या आणि वास्तव संख्या. सुरुवातीला आपण पाहू इरॅशनल नंबर. अपरिमेय संख्या कोणाला म्हणतात नेमकं. तर या ठिकाणी आपण मागे म्हणजे ज्या द नंबर्स विच आर नॉट द नंबर्स विच आर not rational numbers then that numbers are known as irrational numbers. म्हणजे ज्या संख्या परिमेय संख्या नाहीत त्या संख्यांना अपरिमेय संख्या म्हणतात. द set of irrational numbers are denoted by capital Q dash. तर अपरिमेय संख्येचा जो संच आहे तो Q डॅशने दर्शवतात. परिमेय संख्येचा संच Q ने दर्शवतात ते आपण पाहिलंय. आता अपरिमेय संख्येचा जो संच येणार आहे तो Q डॅश या अक्षराने दर्शवतात. आता आपल्याला माहिती आहे की परिमेय संख्या कोणाला म्हणतो आपण. द डेसिमल फॉर्म ऑफ द रॅशनल नंबर इज आयदर टर्मिनेटिंग और
नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग असतं, म्हणजे दिलेल्या परिमेय संख्येचं दशांश रूप हे एकतर खंडित असतं किंवा आवृत्ती असतं. परंतु अपरिमेय संख्या कशा ओळखायच्या? जर दिलेल्या संख्येचं जर दशांश रूप हे खंडितही नाही आणि आवृत्तीही नाही तर अशा संख्येला आपण अपरिमेय संख्या म्हणतो. दॅट मीन्स द डेसिमल फॉर्म ऑफ अ नंबर इज नॉट टर्मिनेटिंग or not recurring, then that numbers are known as a irrational number. The decimal form of a number is not terminating or not recurring, then that number is called irrational number. म्हणजे दिलेल्या एखाद्या संख्येचं दशांश रूप जर खंडितही नसेल म्हणजे बाकी शून्य येत नसेल किंवा आवृत्तीही नसेल म्हणजे भागाकारामध्ये दशांश चिन्हानंतर एक अंक किंवा अंकाचा समूह यांची जर आवृत्ती होत नसेल तर त्या संख्येला अपरिमेय संख्या असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल √2, √5, √6 मायनस √3 मायनस √10, 3 plus √2 etc. आर द इरॅशनल नंबर. वर्गमुळात 2, वर्गमुळात 5, वर्गमुळात 6, वजा वर्गमुळात 3, वजा वर्गमुळात 10, 3 अधिक वर्गमुळात 2 इत्यादी या अपरिमेय संख्या आहेत. आता इथे दोन महत्त्वाचे प्रश्न आपल्याला पाहायचे, म्हणजेच √2 किंवा √3, √5 यासारख्या संख्या या अपरिमेय संख्या आहेत हे सिद्ध करायचं आहे. प्रूव्ह दॅट √2 is an irrational number. किंवा यालाच म्हणतात प्रूव्ह दॅट √3 इज नॉट अ रॅशनल नंबर. या दोन पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात, म्हणजे वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे हे सिद्ध करा, किंवा प्रूव्ह दॅट √2 इज नॉट अ रॅशनल नंबर म्हणजे सिद्ध करा √2 ही परिमेय संख्या नाही. आता इथं जे आपण सिद्ध करणार हे अप्रत्यक्ष सिद्धता आहे, जे आपल्याला आता पाहिजे आहे या 9वीमध्ये. अप्रत्यक्ष म्हणजे डायरेक्ट सिद्ध करता येणार नाहीये, तिला काहीतरी समजायचं आहे आणि पुढे सिद्ध करून दाखवायचं आहे. लेट कसं करायचं पहा या ठिकाणी. लेट अज्युम दॅट √2. आता इथं इरॅशनल नंबर सिद्ध करायचं, उलट घ्यायचं. अज्युम दॅट √2 इज अ रॅशनल नंबर सिद्ध करायचं आहे आपल्याला. इरॅशनल आपण काय धरलो, समजलं काय? √2 ही रॅशनल नंबर सिद्ध करा. आता रॅशनल नंबर म्हटलं की ती संख्या a/b किंवा p/q रूपामध्ये असते. देअरफॉर √2 इज इक्वल टू a/b किंवा p/q घेऊ शकताय तुम्ही, सच दॅट b इज नॉट इक्वल टू 0 अँड a अँड b आर co-prime numbers. आता या ठिकाणी समजणं महत्त्वाचं आहे, कारण a/b हे रूप आहे आणि b तर आपल्या छेदाची संख्या 0 नसते, म्हणून b इज नॉट इक्वल टू 0. a अँड b आर को-प्राईम. आता को-प्राईम म्हणजे काय, तर a आणि b या दोन इंटीजर आहेत. असे इंटीजर आहेत की या दोघांना एक व्यतिरिक्त दुसरा कोणताही मूळ अवयव नसतो. म्हणजे a चा एक हा मूळ अवयव असेल
आणि बीचा हा एकच हा अवयव असेल, मूळ म्हणायचं नाही त्याला, एक हा अवयव असेल, मग हे ए अँड बी आर द कोप्राईम. आता टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड, आता स्क्वेअर टेकिंग स्क्वेअर बोथ साईड घेतलं स्क्वेअर रूट जातं 2 इज इक्वल टू ए स्क्वेअर बाय बी स्क्वेअर. टेकिंग स्क्वेअर्स ऑन बोथ साईड नाही लिहिलं तर ही चालेल. आता काय करतो आपण, टेक बी टू लेफ्ट हँड साईड, बी स्क्वेअर टू लेफ्ट हँड साईड अँड टू राईट हँड साईड. हे भागाकारामध्ये गुणाकारात येईल, डावीकडे 2 अंशामध्ये कुठं जाईल, छेदामध्ये, म्हणजे असं येईल बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर बाय 2. ए स्क्वेअर बाय 2 ह्याला इक्वेशन नंबर 1 देऊत आपण, इक्वेशन नंबर 1. आता या ठिकाणी पाहिलं ए स्क्वेअरला जर 2 डिवाइड केलं तर आपल्याला काय मिळतंय, बी स्क्वेअर. म्हणजे या ठिकाणी कंप्लीट भागाकार होऊ लागलाय, याचा अर्थ होतो कंप्लीट डिव्हिजन झालेली आहे. म्हणजेच ए स्क्वेअरला 2 भाग जातोय आणि आपल्याला बी स्क्वेअर मिळालाय. दॅट मीन्स वेन वी डिवाइड ए स्क्वेअर बाय 2 देन वी गेट बी स्क्वेअर. दॅट मीन्स ए इज डिव्हिजिबल बाय 2. दॅट मीन्स ए स्क्वेअर इज इवन. देअरफॉर ए स्क्वेअर इज इवन. सो आता ए स्क्वेअर जर इवन असेल, सो ए इज ऑल्सो इवन अँड डिव्हिजिबल बाय 2. याला द्यायचं इक्वेशन 2. आता सिद्ध काय केलं आपण, ए स्क्वेअर ही इंटीजर आहे, म्हणजे इंटीजर आहे त्याला 2ने भाग जातो, ती इवन आहे. म्हणून काय करायचं, सो वी राईट ए इज इक्वल टू 2c. कुठलेही घेऊ शकताय तुम्ही, इंटीजर असल्यामुळे सी बिलॉंग्स टू इंटीजर. म्हणजे सी हा कुठलाही इंटीजर असेल, कुठलाही घ्या, त्याला 2 जर मल्टिप्लाय केलं तर इवन नंबर आपल्याला मिळतो, म्हणजे हे 2 सारखे होतात. आता टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साईड, ए स्क्वेअर इज इक्वल टू 2चा वर्ग 4 सी स्क्वेअर, सीचा स्क्वेअर सी स्क्वेअर. टेकिंग स्क्वेअर. आता ए ची किंमत ठेवतो आपण, हे इकडं आलं बी स्क्वेअर, तर काय होतं 2b स्क्वेअर इज इक्वल टू ए. इथून ठेवतो आपण ए स्क्वेअरची किंमत, बी इकडे आला तर काय होतं 2b स्क्वेअर इज इक्वल टू 4c स्क्वेअर. इथून घेतली किंमत आपण, ही ए स्क्वेअरची किंमत 2b स्क्वेअर ही इथून ठेवली, बी जर या साईडला आला तर 2b स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर होतं, हे ठेवलं. आता इथं 2ला इकडे घेतोय, बी स्क्वेअर इज इक्वल टू 4c स्क्वेअर बाय 2. 2 झा 1 2 2 झा 4 2. देन therefore b square is equal to 2c square. now 2ला या साईडला घेतोय, सी स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर बाय 2. 2 या साईडला आला, बी स्क्वेअर बाय 2 इज इक्वल टू सी स्क्वेअर मीन्स सी स्क्वेअर इज इक्वल टू 2b स्क्वेअर बाय 2. आता या ठिकाणी पाहिलं बी स्क्वेअरला जर 2ने भाग घातला तर सी स्क्वेअर मिळतं. दॅट मीन्स बी स्क्वेअर इज इवन. देअरफॉर बी स्क्वेअर इज इवन. आता बी स्क्वेअर जर इवन असेल तर बी इज ऑल्सो इवन and divisible by 2. number 3. from 2 and 3, from 2 and 3, 2 and 3. आता या ठिकाणी 2 मध्ये काय केलंय आपण, एचा 2 हा मूळ अवयव आहे आणि बीचा सुद्धा 2 हा मूळ अवयव आहे हे सिद्ध केलंय. देअरफॉर फ्रॉम 1 and 2, 2
2 is a common factor of A and B both. म्हणजे 2 आणि 3 मध्ये सिद्ध काय केलं आपण, 2 हा ए आणि बी चा मूळ अवयव आहे, दोघांचाही मूळ अवयव आहे हे सिद्ध केलं. परंतु आपण वर काय म्हटलंय की ए आणि बी हे कोप्राईम नंबर आहेत म्हटलंय. ए आणि बी हे कोप्राईम. आता कोप्राईम जर असतील तर काय होणार आहे, ए आणि बी ला एक व्यतिरिक्त दुसरा कुठलाही कॉमन अवयव असणार नाहीये. इथं सिद्ध काय केलं आपण आताच, 2 हा ए आणि बी चा दोघांचाही कॉमन अवयव आहे. दिस इज कॉन्ट्राडिक्टरी. दिस इज कॉन्ट्राडिक्टरी because P by Q we have assumed that A and B, sorry इथे A and B पाहिजे, A by B, A and B have no common factor except 1. आता दिस इज कॉन्ट्राडिक्टरी बिकॉज ए बाय बी. आता ए बाय बी असं काय म्हटलं, कॉन्ट्राडिक्शन म्हणजे विसंगती मिळते आपल्याला. विसंगती कशी मिळते, आपण वर म्हटलं कोप्राईम, बरोबर, कोप्राईम म्हटलंय. कोप्राईम म्हटलं की एक ए आणि बी ला एक शिवाय दुसरा कुठलाही कॉमन अवयव नाही. आणि इथं काय सिद्ध केलं, ए आणि बी ला 2 हा दुसरा एक कॉमन अवयव आहे. ही विसंगती आपल्याला मिळते. म्हणून आवर अज्युम्शन इज, देअरफॉर आवर अज्युम्शन that root 2 is a rational number is wrong. Hence, तर ही विसंगती कशामुळे मिळाली आपल्याला, की आपण समजलं होतं काय, √2 ही परिमेय संख्या असं समजल्यामुळे आपल्याला ही विसंगती मिळाली. देअरफॉर √2 इज ॲन इरॅशनल नंबर. तर या पद्धतीनं कुठलीही आपल्याला √2, √3, √5 असेल तर याच पद्धतीनं आपल्याला सिद्ध करायचं आहे. याला म्हणतात इनडायरेक्ट प्रूफ. डायरेक्ट करता येणार नाही, अज्युम्शन करायचं आहे, ते रॉंग दाखवायचं आहे आणि परत म्हणायचं आपलं अज्युम्शन चुकलं आणि तेच बरोबर आहे की इरॅशनल नंबर आहे. हा पहिला प्रकारचा एक्झाम्पल आहे. सिंगल असेल तर √2, √3, √5, √7, √10 या टाईपचे किंवा मायनस असतील तर ही चालतील. या पद्धती असेल तर या पद्धतीनं ते एक्झाम्पल सोडवायचं आहे. याच्यामध्ये दुसरा एक प्रकार आहे एक्झाम्पलचा, तो सिंपल आहे. Number 2 example, prove that 2 plus √3 is an irrational number. आता या उदाहरणामध्ये आपल्याला 2 plus √3 ही अपरिमेय संख्या आहे हे सिद्ध करायचं आहे. म्हणून या ठिकाणी इथं सुद्धा इनडायरेक्ट प्रूफ आहे. तर या ठिकाणी आपल्याला assume that 2 plus √3 is a rational number. या ठिकाणी आपल्याला 2 अधिक वर्गमुळात 3 ही परिमेय संख्या आहे असं समजायचं आहे. इफ द गिवन 2 plus √3 इज अ रॅशनल नंबर, देन समजलं तर काय, तर 2 plus √3 इज इक्वल टू A by B. Here also
b is not equal to 0 and a comma b belongs to integer. आता या ठिकाणी पूर्वीसारखं लिहायचं नाही, कोप्राईमची गरज पडणार नाही या ठिकाणी, म्हणून a and b belongs to integer. कंडिशन b is not equal to 0. आता प्राईम ही आपण जर परिमेय संख्या समजलं आपल्याला ए बाय रूट त्याचं आलं पाहिजे, म्हणून आता रूट 2 जे आहे ते पलीकडे घेतो. डाव्या साईडला पॉझिटिव्ह आहे, उजव्या साईडला घेतलं का होईल निगेटिव्ह. रूट 3 इज इक्वल टू ए बाय बी मायनस 2. रूट 2 पलीकडे उजव्या साईडला गेलं की प्लसचं काय होतं मायनस. आता व्हेन वी ऑब्झर्व द लेफ्ट हँड साइड अँड राईट हँड साइड केअरफुली वी सी दॅट द राईट हँड साइड इज अ रॅशनल नंबर अँड द लेफ्ट हँड साइड इज अ इरॅशनल नंबर. आता हे नीट पाहिलं तर बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला ए बाय बी मायनस 2 ही परिमेय संख्या आहे. आता मुलाला प्रश्न पडे ही परिमेय संख्या कशी येते. आता ए बाय बीच्या ऐवजी मी काय करतो 2/3 घेतोय आणि वजा 2 ला वजा 2 ठेवतो आणि जी वजा बाकी करून छेदामध्ये काही नाही म्हणजे एक तिरकस गुणाकार करून घेतो. छेदामध्ये 3 1 3 यानं ह्याला मल्टे 2 मायनसला मायनस 3 जा 2 6 इज इक्वल टू टेक द डिफरन्स बिटवीन देम. डिफरन्स इज -4/3. आता -4/3 इज अ रॅशनल नंबर, म्हणजे ह्याचं सोल्युशन जर काढलं तर आपल्याला ही परिमेय संख्या मिळते आणि या बाजूला रूट 3 ही अपरिमेय संख्या आहे. आता इथं पाहिलं तर उजवी साईड परिमेय संख्या, डावी बाजू अपरिमेय संख्या, ही विसंगती येते. ही विसंगती आहे, म्हणून आवर अज्युम्पशन दॅट 2 + √3 इज अ रॅशनल नंबर इज रॉंग. सो 2 + √3 इज अ रॅशनल नंबर हे लिहावं लागेल. नाव इथं लिहायचं हिअर द राईट हँड साइड a by b minus 2 is a rational number and the left hand side root 3 is an irrational number. This is contradictory. ही विसंगती आहे. उजवी बाजू परिमेय संख्या, डावी बाजू अपरिमेय संख्या, ही विसंगती आहे. Therefore our assumption that 2 + √3 is a rational number is wrong. Therefore 2 + √3 is an irrational number. In this way we can prove indirect proof by 2 + √3 is an irrational number. Thank you students.